नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, संजय राऊत कोण आहेत आणि ते रोज काय करतात हे मी वेगळं सांगायची गरज नाही। म्हणजे चहूबाजूंनी टीकेचा भडीमार होत असला तरी देखील संजय राऊत हे नेटाने रोज सकाळी मीडियासमोर नवीन नवीन गौप्यस्फोट करत असतात, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यांनी महाराष्ट्राची सेवा, 11 कोटी जनता आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करणे अजिबात थांबवलेले नाही, कितीही टीका झाली तरी। मात्र अशा संजय राऊतांनी जे रोज वेगवेगळे गौप्यस्फोट करत असतात, रोज वेगवेगळे, म्हणजे त्यांनी अनेक प्रकारचे गौप्यस्फोट केलेले आहेत एका पुस्तकातून, आणि त्या पुस्तकाचं नावही तुम्हाला माहिती आहे, नरकातील स्वर्ग। त्यांचा अनुभव जेलमध्ये राहत असताना त्यांनी जे मंथन केलं विचारांचं, त्या मंथनाचं सगळं लिखाण त्यांनी त्या पुस्तकात मांडलंय आणि ते पुस्तक अतिशय गाजतंय बरं का। तर अशा संजय राऊतांनी, ज्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यात खूप मोलाचा वाटा उचलला होता, तुम्हाला माहित असेल की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवताना किती संजय राऊतांना मानसिक ताण सहन करावा लागला होता आणि त्यापायी ते आजारी देखील पडले होते। त्यांची हृदयाची शस्त्रक्रिया देखील करावी लागली होती, एंजिओप्लास्टी। तर अशा संजय राऊतांनी 3 गोष्टी मात्र महाराष्ट्रातील जनतेपासून लपवून ठेवल्या आहेत। पत्रचाळीच्या संदर्भात नाही आहे, उलट पत्रचाळीच्या संदर्भामध्ये संजय राऊतांनी एक प्रकारे त्या गरीब मराठी लोकांचं भलं केलेलं आहे। कारण आता पत्रचाळीची देखील बातमी येते की त्यांना घरं मिळणार आहेत। संजय राऊतांचं प्रकरण पत्रचाळीचं उघड झाल्यानंतरच सरकारी हालचाली सुरू झाल्या आणि जास्त योग्य पद्धतीने त्या प्रकरणात लक्ष घातलं गेलं। तर अशा संजय राऊतांनी लपवलेल्या 3 गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे। अर्थात ही माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे आणि ह्या गोष्टी लपवण्यामागे संजय राऊतांचा हेतू नेमका काय आहे ते देखील मला अंदाज येत नाहीये। पण महाराष्ट्राचं दिवसरात्र भलं करण्याच्या नादामध्ये कदाचित संजय राऊत या गोष्टी सांगायचं विसरले असतील। नरकातील स्वर्ग या पुस्तकाचं सगळीकडे कौतुक होत आहे। संजय राऊत सगळ्यांना त्याच्या कॉपीज पाठवत आहेत, म्हणजे राजकीय दृष्टिकोन कसा असावा किंवा परिपक्व राजकारणी म्हणून कशा पद्धतीने वर्तन हवं राजकारण्यांचं, हे सगळं त्या पुस्तकातून आपल्याला संजय राऊत यांच्या विचार मंथनातून दिसून येतं। आणि हे 3 गौप्यस्फोट जे लपवले होते ते मी आता तुमच्यासमोर सांगणार आहे। ते काय लपवले होते संजय राऊत यांनाच माहिती आहे। खरं तर संजय राऊत यांच्या जिभेवर तीळ भिजत नाही असं म्हणतात की ते सगळ्या गोष्टी घडाघडा उघडपणे बोलत असतात। पण पहिली गोष्ट आहे की लवकरच संजय राऊत हे येणाऱ्या भावी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत। होय, त्यांचं पुस्तक इतकं गाजतंय, सर्व साहित्यिकांमध्ये इतकं लोकप्रिय होतंय की येत्या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी त्यांना साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद देण्याचा विचार सुरू आहे की नाही आनंदाची बातमी समर्थकांसाठी। आणि ही चपराक आहे बरं का भारतीय जनता पार्टीला आणि संजय राऊत यांच्या विरोधकांना। ही एक मोठी चपराक असणार आहे की त्यांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बोलवलं जातंय। दुसरी बातमी, होय पहिलीला पॉलिल सांगितली मी, दुसरी बातमी ती पण सूत्रांकडून समजते। अजून संजय राऊत यांनी जरी मौन धरलं असलं तरी ती सूत्रांकडून समजते की पुढच्या वर्षी साहित्याचे ज्ञानपीठ अवॉर्ड, फार मोलाचा सन्मान आहे बरं का, साहित्याचे ज्ञानपीठ अवॉर्ड, ते पारितोषिक देखील संजय राऊत पटकावणार आहेत, त्यांना मिळणार आहे। हे झाल्या 2 गोष्टी ज्या संजय राऊतांनी अजून महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडल्या नाही आहेत। त्यांचा हेतू काय ते समजत नाही। आणि तिसरी गोष्ट तर अतिशय रोचक आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांना संजय राऊत यांचा अभिमान वाटेल। होय, त्यांचा अभिमान वाटेल अशी तिसरी गोष्ट आहे की संजय राऊत यांच्याबाबत त्यांची पुस्तकं जी आहेत, त्यांनी कालच म्हटलं होतं की मोहन भागवतांनी पण वाचलं पाहिजे, देवेंद्र फडणवीसांना पाठवलं आहे, अनेक मोठ्या नेत्यांनी पाठवलं आहे। पण त्यांच्या पुस्तकांची मागणी आता जो बायडन, डोनाल्ड ट्रम्प, नंतर प्रिन्स चार्ल्स आणि पुतिन, होय यांची नुकतीच आपापसात चर्चा आलेली आहे। ते हिंदीत बोलतात संजय राऊत यांच्या बाबतीत आणि त्या चर्चेमध्ये त्यांचं असं ठरलंय
की संजय राऊतांचं पुस्तक आपण वाचलं पाहिजे. म्हणजे संजय राऊतांच्या मनातही नसेल की आपल्याला हे पुस्तक त्यांना पाठवता आलं पाहिजे, पण आता त्याचं पुस्तकाची मागणी अमेरिकेतून होणार आहे. ज्यांनी आता हे 3 नेते कोण, मी नावं घेतले, तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, जे उद्धव ठाकरेंबद्दल संजय राऊतांशी बोलले होते की कोण है ये उद्धव ठाकरे, त्यांची ओळख असायला हवी उद्धव ठाकरेंशी, की इतका पक्ष त्यांचा फुटला तरी ते इतके शांतपणे कसे सगळं हँडल करतात. होय, तेच प्रिन्स चार्ल्स, पुतिन, जो बायडन आणि आता डोनाल्ड ट्रम्प हे देखील संजय राऊत यांचे फॅन झालेले आहेत. आणि लवकरच तुम्हाला ही बातमी देखील कळेलच की ही पुस्तके अमेरिकेत मागवली जातील आणि खास संजय राऊत यांना ते फोन करून हिंदीतून मागणी करतील मुख्यतः. खरं तर संजय राऊत यांनी, माझी इच्छा आहे की मागणी करावी त्यांच्याकडे की तुम्ही मराठीतून मागितलं तरच तुम्हाला पुस्तकं मिळतील. होय, कारण मराठीचा अभिमान संजय राऊत यांना आहे. आणि महाराष्ट्र, होय, मराठी महाराष्ट्र, माझा महाराष्ट्र, 11 कोटींचा महाराष्ट्र हा मराठी बोलतो. तेव्हा ही पुस्तकं हवी असतील तर ट्रम्प साहेबांनी किंवा बायडन साहेबांनी फोन करताना मराठीतून बोललं पाहिजे. हे जर घडलं तर नक्कीच संजय राऊत यांची पुस्तकं अमेरिकेला जातील. हिंदीत बोलले तर कदाचित संजय राऊत नकार देतील किंवा इंग्लिशमध्ये देखील नकार देतील, कारण त्यांचं मातृभाषेवर फार प्रेम आहे. तर लवकरच या 3 बातम्या ज्या संजय राऊतांनी आपल्या सगळ्यांपासून लपवल्या आहेत, त्यांच्या रसिकांपासून लपवल्या आहेत, त्यांच्या चाहत्यांपासून लपवल्या आहेत, त्या आपल्यासमोर येतील. हो, असं काय करता? सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे बरं का, मी मस्करी करत नाहीये, मी गंभीरपणे सांगतोय की संजय राऊतांची सूत्र असतात तशी आमची देखील सूत्र आहेत आणि त्या सूत्रांनी ही खात्रीलायक बातमी दिलेली आहे. तेव्हा आता संजय राऊत यांचं अभिनंदन करण्यास लवकरच सज्ज व्हा, तयार व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.